मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वाच. मुंबईत काल झालेल्या अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथं एक अनधिकृतपणे बेकायदापणे उभारलेलं मोठं होर्डिंग, मोठा जाहिरात फलक आणि त्याचा सांगाडा एका पेट्रोल पंपावरती पडला आणि त्या पेट्रोल पंपावरती या पडलेल्या फलकाखाली निष्पाप नागरिकांचा बळी गेला. आता या घटनेवरून आपल्या राजकारण्याने राजकारण सुरू केलेलं आहे. हा फलक ज्या जाहिरात कंपनीचा होता त्याचे मालक भावेश भिंडे हे आता फरारी आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मात्र या भिंडे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि नेते अरविंद सावंत यांच्याबरोबरचे फोटो भाजपच्या काही नेत्यांनी समाज माध्यमातून प्रसिद्ध केलेले आहेत. म्हणजे इथे समजा तो जाहिरातदार, त्या जाहिरात कंपनीचा मालक, होर्डिंग उभारणारा माणूस हा भाजपचा असता तो उभाठा आणि अन्य पक्षांनी त्याविषयी आरडाओरड केली असती. काम भाजपची मंडळी करतायत. पण यामुळे ज्या निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्यांना खरोखरच न्याय मिळणार आहे का? तो जो कोण भावेश भिंडे आहे त्याला कठोरात कठोर अशी सजा झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. आता नेहमीसारखा चौकशी आयोग नेमला जाईल, महापालिका काहीतरी थातूरमातूर कोणावरती तरी कारवाई करेल, जे छोटे अधिकारी आहेत, लहान अधिकारी आहेत त्यांना वलीचा बकरा बनवला जाईल. मात्र मूळ जी याच्यातले आरोपी आहेत त्यांच्या विरोधात खरोखरच कारवाई होईल का? याआधी काही दिवसांपूर्वी भांडूपमध्ये महापालिकेच्याच एका रुग्णालयामध्ये एका प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याचं कारण काय होतं तर प्रसूती घरातील जी वीज पुरवठा होता तो खंडित झाला होता आणि अंधारामध्ये तिथल्या डॉक्टरांनी त्या महिलेची प्रसूती केली आणि त्या महिलेचा मृत्यू ओढवला. आता त्याच्यामध्ये त्या घटनेमध्ये महापालिकेने चौकशी समिती नेमलेली आहे, चौकशी समितीचा अहवाल येईल. मात्र खरोखरच त्या महिलेला न्याय मिळेल का? जे दोषी डॉक्टर किंवा जे कोणी याच्यात दोषी असतील त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा होईल का? याआधी म्हणजे महाविकास आघाडी शासनामध्ये असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झालं. त्यावेळी महाविकास आघाडी सत्तेत होती आणि भाजप विरोधी पक्षात होता. त्यामुळे भाजपनी त्या पालघर साधू हत्याकांडाविषयी मोठं रान उठवलं, अनेक आरोप प्रत्यारोप केले. मात्र जेव्हा भाजप सत्तेमध्ये आला त्यावेळी किंवा त्यानंतर आता इतके महिने उलटून गेले, मात्र त्या पालघर साधू हत्याकांडांच्या प्रकरणाबद्दल काही पुढे झाले दिसत नाही. त्यात नेमके कोण दोषी होते? पोलिसांच्या समोर ते हत्याकांड झालं, पोलिसांच्या समोर त्या निष्पाप साधूंना मारलं गेलं, ते प्रकरण बासण्यात गुंडाळलं गेलं. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणं झालेली आहेत की त्या प्रकरणामध्ये फक्त हे राजकारणी मंडळी आपला खेळ करतात, आपलं राजकारण चालवतात आणि त्या दुर्घटनेमध्ये या निष्पाप नागरिकांचा बळी जातो, मृत्यू ओढवतो, त्यांना मात्र अजिबात न्याय मिळत नाही. हे असं कुठवर चालणार? किमान जनाची नाही मनाची तरी लाज या राजकारणी मंडळींनी बाळगावी. आणि आमचा पक्ष सत्तेमध्ये असताना जर एखादी अशी दुर्घटना घडली असेल आणि त्यात दोषी असतील तर त्यांनाही तेवढीच कठोर शिक्षा केली जाईल. आणि आम्ही सत्तेत नसताना जर अशा प्रकारची काही घटना घडली तर तेव्हाही आम्ही याचं राजकारण न करता खरोखरच जे निष्पाप नागरिक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले त्यांना न्याय मिळवून देण्याकरता आम्ही प्रयत्न करू. पण असं याआधी कधी झालेलं पाहायला मिळालेलं नाही आणि यापुढे तरी पाहायला मिळेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणी मंडळी आपापला खेळ खेळतच राहतील आणि अशा घटना घडल्यानंतर काही दिवस वर्तमानपत्रातून, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमधून, वृत्तवाहिन्यांमधून त्याविषयी जरा आरडाओरड होईल, जरा चावचाव केली जाईल, विषय थोडासा जिवंत ठेवला जाईल. मात्र पुन्हा काही महिन्यांनी असंच काहीतरी घडेल आणि हा विषय मागे पडेल. तोपर्यंत अशा निष्पाप नागरिकांचे बळी जाणं ते पाहणं एवढंच आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये आहे. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो जरूर पुढे पाठवा, आपली प्रतिक्रिया द्या
आणि शेजो उवाच हे चॅनल आहे सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया शेजो उवाचच्या एका नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.